नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या घडामोडींना सुरुवात करणार आहोत। शरद पवार यांच्या आजच्या पॉवरफुल भेटीगाठीनं महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंतचं राजकारण चांगलंच तापवलंय। आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। या दोघांच्या भेटीचा तपशील जरी गुलदस्त्यात असला तरी या भेटीमागे नेमकं दडलंय काय अशा चर्चांना उधाण आलं। दरम्यान पवार मोदी भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच या भेटीगाठींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशीच एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। राऊत साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं भेटीगाठींचा सिलसिला अजूनही संपताना दिसत नाहीये। आज 2 महत्त्वाच्या भेटी, मोदी पवार आणि त्यानंतर राऊत आणि पवार साहेब, काय सांगा? या भेटीमध्ये नवीन काय आहे? मोदी आणि पवार यांच्या भेटीत आश्चर्यकारक धक्कादायक काय असं मला वाटत नाही। आणि राऊत पवार या भेटी नेहमीच होत असतात, ती सुद्धा होते, माझी होते। एकतर प्रधानमंत्र्यांना एखाद्या खासदारांना भेटणं, ज्येष्ठ पवारांसारख्या, याच्यामध्ये काय आश्चर्यकारक काही नाही। शरद पवार हे मोठे नेते आहेत, सहकार क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं काम, त्यांच्याकडे अनेक समस्या येत असतात। माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या काही प्रश्न घेऊन ते सहकार क्षेत्रातले किंवा सहकारी बँकिंग क्षेत्रातले, विशेषतः मधल्या काळात रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर जी बंधनं आणलेली आहेत, काही नियम बदलले आहेत, तर ते जाचक आहेत। जाचक म्हणण्यापेक्षा हे संपूर्ण सहकार क्षेत्राला अडचणीत आणणार आहे, विसंगत असं आहे सगळं। तर मी जेव्हा पवार साहेबांना मागाशी भेटलो तर त्यांनी सुद्धा मला विषय समजून सांगितला की किती अडचणीचं, आणि त्या संदर्भात ते प्रधानमंत्र्यांना भेटले। आणि ते असंही म्हणाले की आता नवीन सहकार मंत्री आहेत, त्यांना सुद्धा या संदर्भात भेटावं लागेल आणि ते आवश्यक आहे। शेवटी महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य अशी आहेत, तिकडली ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ही सहकार क्षेत्रावरती अवलंबून आहे पूर्णपणे, आणि ती जर मोडून पडली तर राज्य मोडून पडेल। आता प्रत्येक क्षेत्रामध्ये काही बऱ्याच गोष्टी शिरतात, तशा शिरल्या असतील, आणि म्हणून काय हे संपूर्ण क्षेत्रच मोडून काढायचं कारण तिथे एखाद्या विशिष्ट पक्षाचं वर्चस्व आहे म्हणून खतम करायचं, याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोट्यावधी लोकांच्या पोटापाण्याच्या व्यवसायाशी शत्रुत्व घेत आहे, आणि ते घेऊ नये राजकारणासाठी म्हणून हे क्षेत्र मोडू नये की माझं राजकारण त्यांच्यामुळे होत नाही, मला हवं असलेलं राजकारण त्यांच्यामुळे होत नाही, किंवा मला राजकीय फायदा होत नाही यांच्यामुळे, म्हणून हे क्षेत्र मोडायचं जर कोणी ठरवलं असेल तर ते देशाच्या हिताचं नाही आहे। कारण बिहारसारख्या ठिकाणात सुद्धा किंवा UP-मध्ये सुद्धा, कर्नाटकात सुद्धा अनेक ठिकाणी सहकार कारखान्यांचं काम फार मोठं आहे। आता मी असं ऐकलं आहे की हे जे नवीन सहकार मंत्री आहेत त्यांनी सुद्धा सहकार क्षेत्राचे कार्यकर्ते म्हणून काम केलं आहे। जर ते सहकार क्षेत्राचे कार्यकर्ते म्हणून काम केलं असेल आणि म्हणून त्यांनी जर एक खातं आपल्या जवळ ठेवलं असेल तर ते असा अविचार करणार नाहीत या क्षेत्राला त्रास देण्याचा, किंबहुना क्षेत्र बळकट करण्यासाठी ते जास्त काम करतील असं मला वाटतं। नाही, पण राऊत साहेब, असं आहे की NCPच्या काही नेत्यांची, काही मंत्र्यांची सहकार क्षेत्रातली प्रकरणं आहेत, तपास यंत्रणांचा त्यांच्या मागे ससेमिरा आहे, आणि त्यामुळे NCPमध्ये चिंता आहे अमित शहा यांच्याकडे खातं असल्यामुळे। तर ती चिंता शरद पवार यांना आज पंतप्रधानांकडे घेऊन गेली भेटीसाठी? कदाचित गेले असतील, पण याच्यामध्ये असं आहे की फक्त NCPचे 4 लोक आहेत म्हणून जर हे खातं नवीन निर्माण केलं असेल तर तेही चुकीचंच आहे। काँग्रेस पक्षात सुद्धा आता विखे पाटील आहेत, ते आज भारतीय जनता पक्षामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील इतर काही 2-4 प्रमुख लोक आहेत, ते सुद्धा भाजपबरोबर आहेत। काय त्यांच्या कारखान्यामध्ये किंवा त्यांच्या बँकेमध्ये काहीच नाही का? सगळं पारदर्शक आणि धुतल्या तांदळासारखं आहे का? इतका मोठा व्यवहार सहकार खात्यामध्ये, लाखो शेतकरी, लाखो कार्यकर्ते काम करतात। हा, ते दुरुस्त केलं पाहिजे, असं आहे की ते दुरुस्त करणं गरजेचं, काय चुकलं असेल तर, पण यासाठी तुम्ही फक्त ते विशिष्ट पक्षाचे आहेत म्हणून आम्ही त्यांना धडा शिकवू, आणि धडा असा शिकवू
किंवा हा ते संपूर्ण आमच्या पक्षामध्ये येतील तो दबाव आणल्यावरती, ही भावना आणि भूमिका चुकीची आहे. कोणाचीही असेल, आम्ही असलो तरी आमची भूमिका चुकीची असेल. म्हणजे या क्षणाला असं मानता येईल की राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आहे, कारण भाजपला महाराष्ट्रात सत्ता पुन्हा आणायची आहे असं एक म्हटलं जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न होत असताना दिसतं. असं काही करून त्या सत्ता बित्ता काही येत नाही. असे दबाव आणून ईडी किंवा सहकार क्षेत्रातले नियम बदलून, कारखान्यांना नोटिसा मारून, बँकांची खाती सील करून, याच्यामध्ये जे करतायत त्यांच्या हेतूंविषयी शंका निर्माण होते. आणि अशानं जर सत्ता आली असती तर काय प्रत्येक राज्यामध्ये सत्तांतर झालं असतं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एक ठरवलेलं आहे की काही झालं तरी मोडून पडायचं नाही. ही जे काय सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जातोय एखाद्या सरकारच्या विरोधात, एखाद्या पक्षाच्या विरोधात, याला कुठेतरी जर बांध घालायचा असेल तर आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, असं माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, श्री शरद पवार साहेबांचं म्हणणं आहे आणि काँग्रेस नेत्यांचंही तेच म्हणणं आहे. त्याच्यामुळे जर कोणी सत्ता आणण्यासाठी म्हणून हा गैरवापर करत असेल तर त्यांची पावलं चुकीच्या पद्धतीनं पडतायत, त्यांना त्यातून फायदा होणार नाही. उलट राज्याचं नुकसान करतायत आणि त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती ते नष्ट करून घेत आहेत. राऊत साहेब, भाजपचे सर्वोच्च नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचे सर्वोच्च नेते आहेत त्या पक्षाचे. दोन नेते, राजकीय नेते एकमेकांना भेटतात, जवळपास तासभर चर्चा होते. नुसतं सहकार, कृषी कायदा हा मुद्दा नसणार, राजकीय चर्चा झाल्याचंही म्हटलं जातं आहे. असं म्हटलं जाते म्हणजे कोण ठरवणार झाले की नाही? शेवटी आपल्याला अंदाज व्यक्त करणं, तर्क लढवणं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले तेव्हा असेच अंदाज व्यक्त केलेत तुम्ही. ती खासगी चर्चा झाली, 30 मिनिटं चर्चा झालेली उद्धव ठाकरेंशी, त्यामुळे ते मग आताही म्हटलं तर खासगीच चर्चा होती पवारांची आणि मोदींची ना. एका भिंतीआड चर्चा होते, तिसरा व्यक्ती नसते, तेव्हा त्याला खासगीच चर्चा म्हणतात. पण ती सामाजिक, कृषी, सहकार, राज्य हे केंद्रबिंदू असलेल्या विषयांवर चर्चा होती. आता दोन राजकीय नेते जेव्हा भेटतात कुठले, तेव्हा नक्कीच राजकीय चर्चा, काय चाललंय काय नाही, तुमच्या राज्यात काय चाललंय, तुमच्या पक्षाचं काय चाललंय, ही चर्चा झाली तर त्यात गैर आहे असं मला वाटत नाही. नाही, पण भाजप प्रयत्नशील आहे की महाराष्ट्रात सत्ता स्थापन व्हावी, पुन्हा सरकार यावं, यासाठी एनसीपी आणि शिवसेना या दोन पक्षावर सध्या जास्त दबाव किंवा जास्त बोलणी. असं होत नाही. दबाव आणून सत्ता येत नाही महाराष्ट्रामध्ये. हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. हे लहान राज्य नाही आहे. 30 आमदारांचं आहेत ना. या देशामध्ये असे काही राज्य आहेत 30 आमदार, 25 आमदार, 40 आमदार, जिथे कोणती विचारधारा नाही फार. अशा राज्यामध्ये हे दबाव वगैरे चालू शकतात फार. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. इतिहास दबाव, धमक्या, आमिष हे चालत नाही. अलीकडे देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी त्यांनी भेट घेतली होती. काय सुरू आहे या सगळ्या भेटीगाठी? पडद्यामागे काही घडतंय असं म्हटलं जातं की अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते गृहमंत्री आहेत वगैरे सोडा, पण ते प्रमुख नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातले भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत. आता त्यांचं हायकमांडच दिल्लीमध्ये. पूर्वी आम्ही हायकमांड काँग्रेसचं दिल्लीमध्ये, सारखे दिल्लीत जातात, सारखे दिल्लीत जातात म्हणून आम्ही त्यांच्यावरती टीका करायचो. आता भारतीय जनता पक्ष सुद्धा दिल्लीत जातो सारखा, त्यांचा हायकमांड दिल्लीत बसलेला आहे. आता त्यांच्या हायकमांडला जरी भेटायला सारखे जात असतील तर त्याला तुम्ही आणि आम्ही त्यांच्यावरती का टीका करायची? हा त्यांचा प्रश्न, पक्षाचा प्रश्न आहे त्यांचा. तो नाही, टीका नाही, पण चर्चा सुरू होते महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता. बघा की देवेंद्र फडणवीस अमित शहाना भेटले, देवेंद्र फडणवीस मोदी साहेबांना भेटले, देवेंद्र फडणवीस नड्डांना भेटले. भेटत राहायला पाहिजे त्यांनी. अलीकडे नाना पटोलेही वारंवार येत आहेत. ते स्वबळाची घोषणा करतात आणि पक्षश्रेष्ठींना येऊन केंद्रात भेटतात. भेटू त्यांना. कोणी काही केलं
मगाशी म्हटलं भिंतीवर डोका आपटण्यासारखं आहे. या राज्यातलं सरकार, महाराष्ट्र राज्यातलं सरकार हे पूर्ण कालावधी पूर्ण करणार आणि आम्ही जे ठरवलं आहे कमिटमेंट 5 वर्षाची ती पूर्ण होणार. मोदी आणि पवार भेटीनंतर तुम्ही पवार साहेबांना भेटलात, तुमची काय चर्चा झाली? कारण तुम्ही पवार साहेबांच्या गाडीतूनच उपराष्ट्रपतींना भेटायला गेलात. नाही, मी समजून घेतलं जी काय बाहेर चर्चा सुरू आहे सगळी एकंदरीत, त्या संदर्भात मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. मग आम्ही भेटलो, आम्ही एकत्र परत गेलो, परत आलो. त्याच्यात वेगळं असं काय नाही. मी पण समजून घेतलं की सहकार क्षेत्रातले जे विषय आज प्रधानमंत्र्यांकडे पवार साहेबांनी मांडले ते किती महत्त्वाचे आहे ते मी समजून घेतलं त्यांच्याकडे बसून. मलाही समजायला पाहिजे, आम्हालाही समजायला पाहिजे की हे काय विषय आहेत नक्की, किती गंभीर आहेत. आणि मला पवारसाहेब असे म्हणाले की मोदींना जसं भेटलो तसं हे विषय नवीन सहकार मंत्र्यांसमोर मांडणं गरजेचं आहे आणि लवकरच नवीन सहकार मंत्र्यांची वेळ घेऊन त्यांनाही हे विषय आम्ही समोर आणू, त्यांच्या निदर्शनास आणू आणि ते आवश्यक आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातून दिल्लीत आले, ते पंतप्रधानांना भेटलेले, शरद पवार पंतप्रधानांना भेटले आहेत. तुम्ही अधिवेशनानिमित्तानं दिल्लीत आहात, तुम्ही काही पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता आहे? आता उद्या सकाळी भेटतीलच की ते ऑल पार्टी मीटिंगमध्ये, मग संसदेमध्ये भेटतात आम्हाला. मी सुद्धा त्यांना अनेक वर्ष ओळखतो. ते पार्टी सेक्रेटरी होते तेव्हापासून मी मोदी साहेबांना ओळखतो. एक सांगतो मी तुम्हाला, आता ते प्रधानमंत्री झाले त्याच्यामुळे आता एक शिष्टाचार असतो, प्रोटोकॉल असतो, पण नक्कीच आम्ही त्यांना भेटत असतो. तर भेटण्यात काय, खासदार आहे मी आणि सिनियर खासदार आहे मी दिल्लीमध्ये. नाही, तुम्ही महाराष्ट्रात सरकारचे शिल्पकार आहात, महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आहात, म्हणून मी विचारतोय. ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहेत. त्याच्यामुळे आमचे अनेक प्रश्न असतात. ते आम्ही, आता मराठा आरक्षण आहे हा महाराष्ट्रातला अत्यंत नाजूक विषय आहे. उद्या जर खासदारांनी ठरवलं आमचं की आपण एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ, नक्की आम्ही त्यांना भेटू. आता मला आज सकाळी काही मीडियाचे लोक दिल्लीमध्ये भेटले, प्रमुख वृत्तपत्र क्षेत्रातले असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील. त्यांचं म्हणणं आहे की आपली फार गळचेपी होते, अनेक कडक निर्बंध लादले जात आहेत, अनेक विषय आहेत, सोशल मीडिया आहे, त्या संदर्भात आपण प्रधानमंत्र्यांना भेटूया आणि तुम्ही त्याचं नेतृत्व करा. मला म्हणाले, मला आपण नक्की भेटू प्रधानमंत्र्यांना. का भेटू नये, ते देशाचे पंतप्रधान आहेत. राऊतसाहेब, उद्या रविवारी संसदेचं अधिवेशन सोमवारपासून 19 जुलैला सुरू होते. आधी जी विरोधी पक्षांची किंवा नाही ऑल पार्टी मीटिंग आहे पंतप्रधानांबरोबर, त्या संदर्भात काय सांगाल? आणि त्यानंतर विरोधी पक्षाची बैठक होते. प्रधानमंत्री नेहमी अशा बैठकांना उपस्थित राहतात, पण संसदीय कार्यमंत्री असतात, इतर प्रमुख नेते त्याला उपस्थित असतात आणि साधारण संसदेचं कामकाज शांतपणे कसं चालवावं ह्याच्यावरती आम्ही चर्चा करतो. कोणते विषय येऊ शकतात, सरकारची विरोधी पक्षाकडनं एक अपेक्षा असते, त्याच्यावरती आम्ही चर्चा करतो. तर हे याच्यामध्ये काय नवीन असं काय नाही, अनेक गोष्टी घडत असतात. त्यानंतर विरोधी पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, आता विरोधी पक्षनेते खरगे आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही लगेच बसणार आहोत. पुढल्या आम्ही काय करावं विरोधी पक्षाने या संपूर्ण कालावधीमध्ये, ती चर्चा होईल. महाराष्ट्रातले कोणते मुद्दे शिवसेनेचे खासदार या अधिवेशनामध्ये मांडणार आहेत? प्रश्न असले तर म्हटलं तर खूप आहेत ना. तरी आम्हाला असं वाटतं की कोविड संदर्भामध्ये फार राजकारण न करता समन्वयाची भूमिका घ्यावी, कारण शेवटी हा एक राष्ट्रीय आपत्तीच आहे. वाद न करता तो विषय मार्गी लावा. पण मेट्रोचा विषय मुंबईतला आहे, मराठा आरक्षणाच्या विषयावरती आहे, ओबीसी आरक्षणाचा विषय फार तापला आहे महाराष्ट्रामध्ये, GSTचं परतावा अजून आलेलं नाही अनेक बाबतीत. असे राज्याच्या हिताचे काही प्रश्न आहेत, त्याच्यावरती शिवसेना संसदीय पक्षाची आम्ही बैठक 1-2 दिवसात करून हे निर्णय आणि हे विषय आम्ही मार्गी लावू.